मनसे उपाध्यक्षांची आज बैठक. शिवसेनेशी युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं बैठकांचं आयोजन. उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेनंतर आता राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मनसेशी युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. आता संदेश नाही थेट बातमी देणार असल्याचं वक्तव्य. सरकारच्या असंवेदनशीलतेचा कहर. महिला बालविकास खात्याची अनाथ मुलांसाठीची योजना वाऱ्यावर. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला फडणवीसांची हजेरी. कार्यक्रमादरम्यान थेट जनतेत जात मुख्यमंत्र्यांचा आदिवासी बांधवांशी संवाद. वन कायद्याचा दाखला देत गडचिरोलीतल्या दुर्गम भागातला रस्ता खोदणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री संतापले. बापाचा माल आहे का? मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सवाल. दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पुन्हा मुंबईत बदल्या. राज्यात 500हून अधिक निरीक्षकांच्या बदल्या. निवडणुकीच्या काळात मुंबई बाहेर बदली झालेले बहुतांश एसीपी मुंबईत परतले. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेनेचा घंटानाद. आंदोलनाचा प्रयत्न. पोलिसांनी अडवल्यानं शिवसैनिकांचं लाल चौकी परिसरात आंदोलन. जोरदार घोषणाबाजी. राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या 114 नव्या रुग्णांची नोंद. एकाचा मृत्यू. पुण्यात काल सर्वाधिक 42 तर मुंबईत 37 रुग्णांची नोंद. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचं G7 संमेलनाचं निमंत्रण. पंतप्रधान मार्क जे कार्नी यांचा मोदींना फोन. ऑपरेशन सिंदूरला 1 महिना पूर्ण. दहशतवाद्यांचे 9 अड्डे झाले होते नेस्तनाबूत. मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर आठवलं की पाकिस्तानला आपल्या कुकर्माची लाज वाटेल. बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास महिलांना महिन्याला 2,500 रुपये देऊ. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन. मोदींना शरण जाण्याची सवयच, अशी टीका. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे